श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर पवित्र आषाढ महिना सुरू आहे. आषाढ पौर्णिमा झाली आहे आता आणि आषाढ अमावस्या देखील येईल. पण जर कुलदेवीची ओटी भरली नाही तर आपण केलेल्या आषाढ महिन्यातील सेवेचं फळ हे आपल्याला अजिबात मिळणार नाही. आषाढ महिना आपल्या कुलदेवीची ओटी भरणं हे अत्यंत शुभ आणि फलदायी मानलं जातं. शास्त्रानुसार आषाढ महिना हा देवीच्या उपासनेचा, तिची कृपादृष्टी मिळवण्याचा विशेष काळ असतो. या काळात देवीची विशेष पूजा अर्चा केल्यास घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते आणि आयुष्यात आपल्या घरामध्ये सोन्यासारखे दिवस येतात अशी मान्यता आहे. आषाढ महिन्यात देवीची ओटी का भरली जाते हे सर्वात अगोदर आपण जाणून घेऊयात. तर हे जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, अगदी शेवटपर्यंत पहा. अतिशय महत्त्वाची माहिती असणार आहे आणि त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ जर स्किप केला तर तुम्हाला योग्य ती माहिती मिळणार नाही. आणि चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच भेट दिली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. तर सुरुवातीला आपण जाणून घेऊया आषाढ महिन्यात आपल्या कुलदेवीची ओटी का भरावी. तर आषाढ महिन्यात निसर्गात मोठे बदल होतात. हा काळ अंकुरणाचा काळ मानला जातो. या काळात आदिशक्ती कुलदेवी आणि निसर्गाची पूजा करून तिच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करायची परंपरा आहे. देवीला प्रसन्न करून कुटुंबाच्या आरोग्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी, सुख समृद्धीसाठी, वंशवृद्धीसाठी आषाढ महिन्यात कुलदेवीची ओटी भरायला खूप महत्त्व आहे. तसेच आषाढ महिन्यात एक खास परंपरा देखील पाळली जाते आणि ती म्हणजे आखाड तळणं. तर आषाढ महिना संपण्यापूर्वी घरोघरी प्रत्येक घरामध्ये गोड किंवा तिखट पदार्थ तळून देखील त्याचा नैवेद्य देवीला अर्पण केला जातो आणि ते पदार्थ सर्वांनी खाल्ले जातात. यामध्ये बघा प्रामुख्याने गोड कापण्या, गुळाच्या घाऱ्या, त्यासोबतच तिखट मिठाच्या पुऱ्या, अनारसे, धिरडे, तिखट भजी यासारखे पारंपरिक पदार्थ बनवले जातात. हे पदार्थ तळून कुलदेवीला, आपल्या घरातील अन्नपूर्णा मातेला नैवेद्य अर्पण केला जातो, ज्याला आपण आषाढ तळणं असं म्हणतो. देवीची ओटी घरच्या घरी कशी भरावी, त्यात कोणतं साहित्य असावं. ओटी भरण्यासाठी बघा आपल्याला सगळ्यात अगोदर स्वच्छ ताट घ्यायचं आहे किंवा सूप घ्यावं. त्यात तांदूळ म्हणजे अक्षदा, रेशमी साडी, खण किंवा सुती साडी, ब्लाऊज पीस किंवा साडी घेऊ शकता तुमच्या इच्छेनं, हळद, कुंकू, 5 विड्याची पानं, 5 सुपाऱ्या, 5 प्रकारची फळं, बदाम, खारीक, हळकुंड, पाणी असलेला नारळ हे साहित्य घ्यावं. नारळामध्ये पाणी असायला हवं. त्या नारळाची शेंडी जी आहे तर ती ठेवताना देवीकडे आली पाहिजे, अशा पद्धतीनं त्यामध्ये आपल्याला हा नारळ ठेवायचा आहे. आणि यात महत्त्वाची एक वस्तू असायला हवी, ती म्हणजे सौभाग्याचं प्रतीक असणारे काळे मणी, हिरव्या काचेच्या बांगड्या किंवा मंगळसूत्राची पोत, हिरव्या बांगड्या या वस्तू ओटीमध्ये ठेवल्यानं कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न होते आणि अखंड सौभाग्य, ऐश्वर्याचा आशीर्वाद आपल्याला देत असते. ओटीत साहित्य कसं ठेवावं, तर ओटी कोणत्या दिवशी भरावी, तर आषाढ महिन्यातील मंगळवार, शुक्रवार किंवा आषाढ नवमी, एकादशी या तिथींना ओटी भरणं खूप शुभ मानलं जातं. पूजा, ओटी, साहित्य घेताना, ओटी भरताना सुरुवातीला कुलदेवीच्या मूर्तीला किंवा फोटोला हळद कुंकू व्हावं. त्याचबरोबर जर आपल्या देवघरामध्ये कुलदेवीची मूर्ती असेल, टाक असेल तर त्याच्यावरती स्वच्छ पाण्यानं अभिषेक घालावा. मूर्ती स्वच्छ पुसून घ्यावी. हळदी कुंकू, फुलं, अक्षदा व्हाव्या, दिवा, धूप, अगरबत्ती लावावी. एखाद्या ताटामध्ये किंवा सुपामध्ये तांदूळ पसरवावेत. त्यावर खण किंवा साडी ठेवावी. नारळ ठेवा. नारळाची शेंडी ही देवीच्या दिशेने असावी आणि बाजूला फळे, सुपारी, पान, सौभाग्याच्या वस्तू ठेवाव्यात. ओटी भरताना सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिते, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते किंवा ओम श्री कुलदेवताय नमः किंवा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छे
या मंत्राचा जप करावा किंवा तुमच्या कुलदेवीचं नाव घ्यावं, नामस्मरण करावं. हे सर्व साहित्य आपल्या उजव्या हातामध्ये म्हणजेच दोन्ही हातामध्ये घ्यायचं आहे. ते आपल्याला छातीला लावायचं आहे. डोळे बंद करून देवीला प्रार्थना करायची आहे, तुझ्या कुळस्थानी येऊन मला ही ओटी भरणं शक्य झालं नाही, त्यामुळे घरूनच मी तुझी ओटी भरत आहे आणि तू या ओटीचा स्वीकार कर. तुझी अखंड कृपा माझ्यावरती, माझ्या घरावरती, माझ्या कुळावरती अशीच असू देत, अशी प्रार्थना करायची आहे. आणि 3 वेळा आपली ओटी कुलदेवीच्या डोक्यापासून पायाकडे आपल्याला उतरवायची आहे. 3 वेळेस उतरवल्यानंतरनं देवीच्या समोर ठेवायची आहे आणि देवीला नमस्कार करून जर शक्य असेल तर 1 माळ 99 मंत्राचा जप करा किंवा 11 वेळेस केला तरीही चालेल. कुलदेवी ही आपल्या कुळाचं रक्षण करत असते, त्यामुळे तिची ओटी भरणं हे आपलं कर्तव्य आहे. आपण 99 मंत्राचं पठण हे 1 वेळेस किंवा 11 वेळेस जरी केलं तरीही चालणार आहे. आपण नवरात्रीत देवीची ओटी भरतोच, पण आषाढ महिन्यात सुद्धा देवीची ओटी भरण्याला खूप महत्त्व आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं आपण आपल्या कुलदेवीची ओटी ही आवर्जून आषाढ महिन्यामध्ये भरायची आहे. आणि त्या दिवशी बघा, सुवासिनी महिलांनी स्वच्छ स्नान करून नंतरनंच ही ओटी भरावी. नवीन सुती किंवा रेशमी साडी घालावी. ही ओटी भरताना काळ्या किंवा निळ्या रंगाच्या बांगड्या कपडे ही आपण चुकूनही परिधान करू नयेत. तर गर्भवती महिलांनी ओटी भरावी का असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. तर हो, गर्भवती महिलांनी सुद्धा ओटी भरली तरीही चालू शकते. आता या ओटीचं काय करावं, तर हे ओटीमध्ये असणारे तांदूळ आहेत तर ते आपण तांदळाच्या डब्यामध्ये टाकावेत. नारळाची खीर बनवून प्रसाद म्हणून खावी. फळेसुद्धा आपण खाऊ शकतो. खण साडी स्वतः किंवा आपल्या सासूबाईंनी वापरली तरीही चालेल, किंवा मग एखाद्या सुवासिनी महिलेला आपल्या घरी बोलावून ही जी ओटी आहे तर ती आपण तिलासुद्धा देऊ शकतो. तर आषाढ महिना हा आपल्या कुलदेवीची सेवा करण्यासाठी, उपासना करण्यासाठी अत्यंत आणि शुभ मानला गेला आहे. ज्यावेळी अशा पद्धतीनं आपण कुलदेवीची विशेष अशी पूजा करतो, तिची सेवा करतो, तर तिचे विशेष आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होत असतात. आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ही कायम टिकून राहत असते. घरात सोन्यासारखे दिवस येत असतात. तर या आषाढ महिन्यामध्ये बघा, आपण आपल्या कुलदेवीच्या टाकावरती किंवा श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन जे आहे तर ती सर्वात उच्च कोटीची जी सेवा आहे तर ती सुद्धा आपण आपल्या घरामध्ये करू शकतो. आणि ज्यांना कुलदेवीच्या जिथं कुळस्थानी जाऊन ओटी भरणं शक्य आहे त्यांनी त्यांच्या कुलदेवीच्या कुळस्थानी जाऊन अशाच पद्धतीनं ओटी भरली तरीही चालेल. आणि ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी अशाच सेम पद्धतीनं घरच्या घरी आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे, तिचा मानपान करायचा आहे. आपल्या कुळाचं रक्षण करणाऱ्या कुलदेवीच्या प्रती कृतज्ञता किंवा आभार व्यक्त करण्याची ही जी संधी आहे तर ती आपल्याला आषाढ महिन्यामध्ये मिळालेली आहे. आणि या संधीचा प्रत्येकानं लाभ घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीनं घरच्या घरी का होईना आपल्या कुलदेवीची ओटी ही आवर्जून भरायची आहे.